आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष ज्या निकालाकडे होतं तो निकाल लागलाय. आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर हे प्रभाग क्रमांक 7 मधून विजय झाले आहेत. विजय साळोखे सरदार यांचा पराभव झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे होतं, कारण विजय सरदार यांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं, पण त्यांना विजयापर्यंत पोहोचता आलं नाही. या प्रभागात सर्व महायुतीचे उमेदवार विजयी झालेत. आमदार राजेश क्षीरसागर यांचा हा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यावर त्यांनी झेंडा फडकवलेला आहे. 4 उमेदवार त्यांची विजयी झालेले आहेत. ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह विशाल शिराळे, दीपा ठाणेकर आणि मंगला साळुके या सगळ्यांचा विजय झालेला आहे. एकूणच राजेश क्षीरसागर यांनी आपल्या बालेकिल्ल्यात 4ही महायुतीचे उमेदवार विजयी करून आणलेले आहेत. दुसरीकडे माजी नगरसेविका उमा बनसोडे यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या सुप्रिया साळुके यांचाही पराभव आहे. ब्रह्मपुरे यांचाही पराभव झालेला आहे. एकूणच या मतदारसंघाकडे लक्ष महाराष्ट्राचं होतं, कारण ऋतुराज पाटील विरोधात विजय साळोखे सरदार ही लढत होती. या लढतीत राजेंद्र जाधव यांचाही पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या वतीनं ते होते. ऋतुराज क्षीरसागर विजयी झालेले आहेत आणि एकूण या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना दोघांनी अतिशय चांगलं यश मिळवलं. 2 शिवसेना आणि 2 भाजप या पद्धतीनं दणदणीत यश महायुतीनं आमदार राजेश क्षीरसागर यांच्या बालेकिल्ल्यात मिळवलेला आहे. आपल्याला अशाच आणखी काही निकाल शिल्लक आहेत, त्याचा निकाल हा बघायचा असेल तर लगेच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.